सरकारने केलेली आहे, काय नेमकं? आषाढी वारी सुरू आहे आणि मी नेहमी सांगतो, हे सरकार शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला भगिनी, कामगार, ज्येष्ठ, युवा सगळ्यांचंच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे। आज एका वेगळ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित, म्हणजे स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय। पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, आपल्याला माहीत आहे। त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोलमधून देखील त्यांना माफी दिलेली आहे, सूट दिलेली आहे। त्यामुळे वारकऱ्यांचं यावरची वारी जी आहे हे अतिशय निर्मल, स्वच्छ आणि सुरक्षित होईल। राहुल गांधी ने आपत्तिजनक बयान दिया है केंद्रीय धर्म को लेकर, इस पर क्या कहना है कि जे काही तलाठी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी जनतेशी सौजन्याने वागावं, अन्यथा कारवाई केली जाईल, असं काही मुख्यमंत्री कार्यालयाचा आदेश? हो, बिलकुल। मुख्यमंत्री कार्यालयातून तशा सूचना, निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महिला भगिनींची अडचण, गैरसोय होऊ नये। वारीमध्ये यावेळी राहुल गांधी देखील चालणार आहेत, याच हिंदू धर्माविषयी त्यांनी काल वक्तव्य केलं होतं, कसं पाहता त्याकडे? खरं म्हणजे विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी राहुल गांधी यांनी जे तमाम हिंदूंचा अपमान केलेला आहे, हिंदू हिंसक आहेत म्हणून असं म्हटलेलं आहे। खरं म्हणजे हिंदू हा सहिष्णू आहे, संयमी आहे आणि कुठल्याही विचाराचा, कुठल्याही पक्षाचा हिंदू राज्यामध्ये नाही, देशामध्ये राहणारा या राहुल गांधींना कधी माफ करणार नाही। कारण तो संयमी, सहिष्णू जरूर आहे, परंतु जेव्हा त्याचा अपमान जो कोणी करेल त्या अपमानाचा सडेतोड बदला आणि उत्तर योग्य वेळी हिंदू समाज या जे आरोप करतायत त्यांना नक्की देईल असा मला विश्वास आहे।